राज्यातील शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कर्जमाफी आणि भावांतराच्या गंभीर प्रश्नावर सरकार गप्प असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी रोष व्यक्त करत मंत्री कोकाटेंवर जोरदार हल्ला चढवला आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील माणिकराव कोकाटे कृषी मंत्री राज्याचे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला आहे। शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय। काय आनंद आहे। कसलं सरकार हे नतभ्रष्ट, या जनतेच्या भुकांनी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही, कुणाचीच पर्वा नाही। आज दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत। कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे। पीक विम्याचे तिकडचे बदलले। पूर्वी 1/3 केंद्र सरकार, 1/3 शेतकरी आणि 1/3 हे राज्य सरकार भरत होते। आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला। म्हणजे मतं घेतपर्यंत 1 रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मराठी वाचा। ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे, तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे। म्हणजे यांना काही कामच उरलं नाही। मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे, किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं। आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल। काय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। असे चड्डी बनियान वाले मंत्री, लुंगी बनियान वाले मंत्री, टावेल बनियान वाले मंत्री, रमी खेळणारे मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललाय महाराष्ट्रात। यातून शेतकऱ्यांनो, तुमचं वाली हा सरकार नाही। शेतकऱ्यांनो, तुमचं तुम्ही आता बघा। हे बेईमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही। म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा। आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कणव असेल शेतकऱ्याप्रती, तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का, हा विचार मुख्यमंत्री करतील।